सगळ्यांनी चालू करा, म्हणजे आपण सुरू करूया आजचं. ओके, आय थिंक आपण आता सुरू करायला पाहिजे. बरोबर एक 8:20 पर्यंत झालेले आहेत. तर माझा आवाज येतोय? मी क्लिअर आहे? तुम्ही थंबने रिॲक्ट करू शकता. लॅपटॉप थोडा दूर आहे. आज एक भयानक सेटअप लावला इकडे आम्ही, त्यामुळे थोडा वेळ लागलाय. ओके, ठीक आहे. व्हिडिओ बंद करू नका, कारण ते अचानक डिस्ट्रॅक्शन येतं. आणि मी सुरू करतोय बरं आजचं. ठीक आहे. काल आपण बघितलं होतं की नेमकी सुरुवात इथून केली होती मी, की मी कसा, ज्याला कंपायलर हा शब्द माहीत नव्हता किंवा प्रोग्राम हा शब्दच माहीत नव्हता, समजा माझ्यासारखा व्यक्ती सुरू करू शकतो आणि एका बऱ्यापैकी लेवलला येऊन कोड करू शकतो. तर नक्कीच तुम्ही पण करू शकता. अशीच मग आपण माझी स्टोरी बघितली, काय जी थोडीफार होती, याच्यातले ते इम्पॉर्टंट मुद्दे होते मी सांगितले तुम्हाला. त्यानंतर मी तुम्हाला सांगितलं की ते माझे आधीच्या बॅचेस वगैरे झाल्या, त्यानंतर त्याच्यात काय काय शिकवलं मी, काय लेवलपर्यंत गेलो आम्ही, आणि त्याच्यानंतर जो इव्हेंट झाला त्याच्याबद्दल बोललो. आणि त्यातली एक गंमत मधली एक गोष्ट सांगतो मी, त्यातले प्रोजेक्ट्स एवढे आवडलेत काही लोकांना, की काही लोकांनी त्याची लिंक्डइनवर स्वतःहून पोस्ट टाकली. म्हणजे ते नॉन टेक्निकल लोक होते आणि त्यांना अतिशय ते प्रोजेक्ट्स आवडले. ही काही एक गोष्ट सांगायची राहून गेली होती माझ्याकडनं, मी आत्ता सांगितली. मग आपण काल बघितलं की नेमकी आपण जी प्रोग्रामिंगची सुरुवात केली ना, ती किती चुकीची केली होती. कारण आपण प्रत्येक वेळी पहिली लाईन लिहितो #include stdio.h. बरोबर? आपण पहिली लाईन लिहितो #include stdio.h. आणि मुद्दा कसा आहे माहिती आहे का, की ती लाईन लिहायची गरजच नव्हती आणि आपण काल प्रोग्राम कंपाईल करून बघितला. येऊन येऊन त्या वॉर्निंगच आल्या होत्या ना. एरर कुठे आला होता? एरर आलाच नाही. वॉर्निंग आल्या होत्या, वॉर्निंग. आणि वॉर्निंगचा मी तुम्हाला काल फरक सांगितला होता, की समजा तुम्ही भाजी बनवताय, आई तुम्हाला सांगते, अरे बाळा हे मीठ कमी टाकशील नाही तर भाजी खारट होईल. ते म्हणता की नाही नाही, मला मिठाचा अंदाज एकदम परफेक्ट आहे, तुम्ही टाकले 4 चम्मच मीठ. आणि नंतर लगेच जेव्हा तुमचे वडील जेवायला बसतील, की नेमकं तुमचे भाऊ बहीण असतील, ते तर तुमची चेष्टा करायलाच बसले. लगेच ते पहिला घास घेतले म्हणतील, अरे ही काय खारट भाजी बनवली आहे, आणि बस तिकडे तुम्हाला एरर येईल. या दोन गोष्टींचा फरक कळतोय. वॉर्निंग म्हणजे काय, जे तुम्हाला आईने सांगितलं होतं, अरे बाळा हे नको टाकू, 1 चम्मच मीठ 1.5 चम्मच मीठ सफिशियंट आहे या भाजीसाठी. पण तुम्ही टाकले 4 चम्मच मीठ आणि भाजी खारट झाली. नंतर तुमच्या भावाने जी किंवा बहिणीने ती भाजी खाऊन जी तुम्हाला शिव्या काय केल्या असेल ना, तुमची आबरू लुटली असेल, तो झाला एरर. आता ते बरोबर सुरू आहे? ओके, तो झाला एरर. बस आपण मग काल इथे थांबलो होतो आणि मी म्हटलं उद्या आपण एक नवीन सुरुवात करू आणि लिटरली आपण गोष्टीपासून सुरुवात करणार आहोत. ठीक आहे. जे मी तुम्हाला काल बोलत होतो की मी ऑब्झर्व केलंय, की जे लोक जावाबद्दल डिस्कशन करतात, जे लोक पायथन बद्दल डिस्कशन करतात, म्हणजे एकदम डीप मध्ये जाऊन की अरे ते, मला वाटत नाही कोण पायथन व्हर्च्युअल मशीनचं वगैरे डिस्कशन करत असेल, बट ते फालतू डिस्कशन होते. पायथन सोपी आहे, तू सी मध्ये 10 लाईनचा कोड पायथन एका लाईन मध्ये करून दाखवतो. हा कर्मदरिद्रीपणा आहे बरं. ठीक आहे. मानाची गोष्ट नाहीये की तुम्ही पायथनचा कोड एका लाईनीत लिहिता, आतमध्ये सीच आहे. आणि सी लोकांना कसं वाटतं माहितीये का, की अरे सीने कुठे जॉब लागतो, C++ने कुठे जॉब लागतो. कालच मी तुम्हाला उदाहरण दिलं होतं की सी वाल्यांचा जॉब किती असतो, सॉरी पॅकेज किती असतं. किंवा तुम्ही माहिती काढा,
आणि अगेन जेव्हा तुम्ही विचारता लोकांना की अरे बाबा तुझा जॉब कशात आहे, तो सांगतो पायथन मध्ये, तो सांगतो जावा मध्ये, मी वेब मध्ये काम करतो. पण या सगळ्या गोष्टींच्या खाली तुम्ही कोणत्याही गोष्टीच्या खाली जाल तर तुम्हाला सी आणि सी प्लस प्लस भेटणार आहे. सी आणि सी प्लस प्लस भेटणार आहे. आणि तुम्हाला गंमत सांगतो, तुमच्या भाषेत सांगायचं झालं तर कोणत्या कोणत्या कंपनी सी आणि सी प्लस प्लस मध्ये विचारतात बरं प्रश्न. तुमची आवडती कंपनी घ्या, सिमेन्स घ्या, सीडॅक मध्ये त्यांचं सुपर कम्प्युटिंगचं डिपार्टमेंट घ्या. त्यानंतर अजून सांगायचं झालं तर पबमॅटिक घ्या. त्यानंतर व्हेरिटास घ्या, कॉलिन्स घ्या, एमडॉक्स घ्या. या सगळ्याच्या सगळ्या कंपनी सी आणि सी प्लस प्लस मध्ये काम करतात. पीटीसी घ्या, ती सुद्धा कंपनी सी मध्ये इंटरव्ह्यू घेते आणि दणकूळ पॅकेज ऑफर करते. त्यानंतर आय थिंक ॲटलॅशियन्स पण घेते सी मध्ये इंटरव्ह्यू. एवढ्या कंपनीज आहेत. तुम्ही त्याला प्रश्न विचारता सी मध्ये किंवा अरे सी, तो म्हणते सी आउट तिकडे, त्याला म्हणा तुझ्या आईची खटखट. आणि तुला माहिती आहे का सी कुठं काम करतं, काय लेवलवर काम करतं. आणि सी काढून घ्या, कुठं पीव्हीएम, कुठं जेव्हीएम, आणि बाकीचा क्लाउड कम्प्युटिंग कुठे. आज बोलणार आहे मी क्लाउड कम्प्युटिंग बद्दल, बोलणार आहे. तुमचं सो कॉल्ड ॲटिट्यूड वालं क्लाउड कम्प्युटिंग डेव्हऑप्स, बोलूया आपण त्याच्यावर पण आज येऊ. पण हे सगळं मी तुम्हाला वापस कालचं थोडंफार जे सांगितलं ते रिवाईज केलं. नंतर तुम्ही मला एक पार्श्वभूमी दिली सीची, की ज्याच्याबद्दल आपण जमलो आहोत. मला तुम्हाला प्रूफ करू. आणि असं खरं म्हटलं तर सीला काही प्रूफ करायची गरज नाहीये की ती किती भारी आहे. प्रत्येक ठिकाणी आहे. जसं आई असते ना, आई घरचं कोणतेही काम राहू द्या, प्रत्येक कामात आई कुठे ना कुठे इन्व्हॉल्व्ह असतेच. तशीच ही सी प्रोग्रामिंग लँग्वेज पण आहे. कुठेही जा, असणारच आहे, असणारच आहे. कुठेही जा. सगळे पुरावे देतो मी तुम्हाला. लिटरली स्टोरी सांगतो आता तुम्हाला मी. आणि त्यातले काही इयर्स आहेत ते पण सांगणार आहे तुम्हाला. पण काही पहिले तुम्हाला मी 2 वाक्य सांगतो की ते तुम्ही लिहून पण घेऊ शकता ते 2 वाक्य. त्यातलं पहिलं वाक्य आहे की युनिक्सच म्हणतोय मी, UNIX. युनिक्स इज द मदर ऑफ ऑल मॉडर्न ऑपरेटिंग सिस्टम्स. युनिक्स इज द मदर ऑफ ऑल मॉडर्न ऑपरेटिंग सिस्टम्स. मॉडर्न ऑपरेटिंग सिस्टम्स कोणते नाव ऐकायचे लिहा. पहिली तुमची लाडकी विंडोज, विंडोज प्रूफ पण करून देतो मी तुम्हाला. दुसरी लिनक्स. आणि तिसरी ब्युटी विथ ब्रेन. एनी गेसेस? मॅकिंटोश. ह्या तिन्ही ऑपरेटिंग सिस्टीम्सची आई युनिक्स आहे. तुम्ही म्हणाल की अरे आपण तर म्हणजे ते सी आणि सी प्लस प्लस तर बघायला बसलेलो ना, युनिक्स कुठे मदत आलं. ये हळूहळू. तुम्ही म्हणाल म्हणजे ऍक्च्युली, आणि ऍपल म्हणते की वी आर बेस्ड अपॉन द स्ट्रॉंग फाउंडेशन ऑफ युनिक्स. विंडोज डिरेक्टली एक्सेप्ट करत नाही की वी आर चाइल्ड ऑफ युनिक्स. बट द प्रूफ पण देतो मी तुम्हाला. तुम्हाला माहिती आहे डॉट आणि डॉट डॉट तुम्ही करता ना, CD डॉट डॉट, किंवा अँग्युलर किंवा रिॲक्टचा प्रोजेक्ट करणार असाल तर त्या फोल्डर स्ट्रक्चरमध्ये जाऊन तुम्ही करता कोड स्पेस डॉट आणि एंटर करता आणि VS कोड उघडतं. हे डॉट आणि डॉट डॉट कोणी दिला माहिती आहे? डेनिस रिची कोण माहिती आहे? अरे लय मोठे माणूस होते, गेलेत ते, लय मोठे माणूस होते. डेनिस रिची म्हणजे फाउंडर ऑफ सी. म्हणून विंडोज पण युनिक्सच चाइल्ड, हे प्रूफ त्याचं डॉट आणि डॉट डॉटचं. म्हणजे मॅक पण युनिक्स करून झाली हो. आणि लगेच ऍपल म्हटलं की तुम्हाला पण ते उत्सुकता येते की आयुष्यपत मॅक का, मॅक पण तोच वर्ष बसतो. काहीतरी तर चांगलं आहे, मॅक मधून आलाय म्हणजे नक्कीच काहीतरी भारी आहे. मॅक पण युनिक्सच अपत्य आहे. लिनक्स पण, लायनस टोरवाल्ड. टॉक इज चीप,
शो मी द कोड. अतिशय आवडतं वाक्य माझं. टॉक इज चीप, शो मी द कोड. बडबड नको करू, कोड करून दाखव. बडबड नको करू, कोड करून दाखव. सरळ होतं त्यांचं. टॉक इज चीप, शो मी द कोड आहेत ते अजूनही. ठीक आहे. दुसरं वाक्य ते म्हणजे युनिक्स ही पहिली मल्टी युजर आणि मल्टी टास्कर ऑपरेटिंग सिस्टीम होती. युनिक्स ही पहिली मल्टी युजर आणि मल्टी टास्किंग ऑपरेटिंग सिस्टीम होती. पहिली मल्टी युजर आणि मल्टी टास्किंग ऑपरेटिंग सिस्टीम होती. मग तुमचा प्रश्न येईल की अरे मास्तर आम्हाला सांगा की याच्या अगोदर काही ऑपरेटिंग सिस्टीम नव्हत्या का? होत्या ना, होत्या. माहितीये कोणती? एक होती एक होती IBM नी दिलेली CICS IBM ने दिलेली कस्टमर इन्फॉर्मेशन कंट्रोल सिस्टम. त्याचा लॉंग फॉर्म कस्टमर इन्फॉर्मेशन कंट्रोल सिस्टम. परत एक गंमत मी तुम्हाला सांगतो आता. ही एक गोष्ट आहे मी तुम्हाला जी सांगणार आहे याच्या पुढे आता. पण कसं आहे माहितीये का, याच्यात आहे ना, आता आपल्याकडे जो क्राऊड आहे, इथं काही क्राऊड असं आहे की ज्यांना बरंच काही ऑलरेडी माहिती आहे आणि काही क्राऊड असायचे लेमॅन आहेत. तर इथे आपण दोन कॅटेगरी पाडूया की आपण काय करूया की ज्यांना ऑलरेडी माहिती आहे त्यांच्यासाठी ही डेप्थ, हे लॉंग फॉर्म्स, मशीन्सचे नावं वगैरे वगैरे वगैरे. आणि ज्यांना काही माहित नाही ना, त्यांनी गोष्टीसारखं एन्जॉय करा. त्यांनी लोड नका घेऊ की हे लॉंग फॉर्म्स काय, ही मशीनच कोणती. मी तुम्हाला सोप्या भाषेत सांगतो, त्याची जबाबदारी माझी. तुम्ही मस्त ऐका आणि समजून घ्या या गोष्टी. ठीक आहे. आता परत कुठे होतो आपण? CICS. मग ही कोणत्या कंपनीने दिली होती? IBMचं नाव ऐकलं असेल तुम्ही. ठीक आहे. IBMचं लॉंग फॉर्म कोणाला माहिती आहे का? नाही माहिती? बरं ठीक आहे, आज घरी येऊन शोधा. बरं, एक तर तुम्हाला सांगू, आयचं इंटरनॅशनल, एमचं काय असणार आहे? बरं एक काम करा, घरी जाऊन शोधा की याचा लॉंग फॉर्म हाच आहे का? इंटरनॅशनल बिझनेस मशीन. आणि काही चूक असेल तर मला कळवा उद्या. मला कळवा. IBM कंपनीने दिलेली ही CICS होती. लॉंग फॉर्म काय होता? कस्टमर इन्फॉर्मेशन कंट्रोल सिस्टीम. ही आता तुमचा प्रश्न असेल की ही कोणत्या लँग्वेज मध्ये लिहिली होती? तर PL1 म्हणजे प्रोग्रामिंग लँग्वेज 1. अच्छा, म्हणजे ही CPP सारखीच लँग्वेज होती का? हो, प्रोग्रामिंग लँग्वेज 1. आणि असेंब्ली म्हणजे काय? जी मशीनला कळते ती असेंब्ली. ह्या दोन लँग्वेजेसला मिळून ती आपण म्हणजे IBM ने ही CICS बनवली होती. बरं कळलं? प्रश्न काय होता की याच्या अगोदर ऑपरेटिंग सिस्टीम नव्हत्या का मास्तर? होत्या ना. पहिली कोणती? CICS बोललो मी. कोणी दिली होती? IBM नी. लॉंग फॉर्म पण सांगितला, कोणत्या लँग्वेजेस मध्ये डेव्हलप केली होती ते पण सांगितलं. PL1 प्रोग्रामिंग लँग्वेज 1 आणि असेंब्ली. हे नावं तुम्ही कुठेतरी ऐकली असेल. आणि जरी हे नावं वगैरे ऐकले नाही ना, होल्ड युअर हॉर्सेस. आपण पुढच्या जवळपास जे आपले डेमो सेशन्स आहेत याच्यात तुम्ही बरंच काही शिकून जाल. आणि मी तुम्हाला कालच बोललो होतो, प्रत्येक सेशनमध्ये तुम्ही एक तरी गोष्ट नवीन शिकून जाल. माझं ओपन चॅलेंज आहे, आव्हान आहे माझं. प्रत्येक लेक्चरमध्ये असं एकही जण नसेल की त्यामुळे मला याच्यातलं सगळं माहिती होतं. कोणीच नसेल. इनफॅक्ट आतापर्यंत मी जे नाव घेतलं ना, हेच माहित नसेल याच्यापैकी सगळ्या गोष्टी कोणाला. पुढच्या गोष्टी तर सोडूनच द्या. बरं ठीक आहे, चला पुढे जाऊया. दुसरी कोणती होती माहितीये? एक 10X नावाची होती. TENEX. 10X. म्हणाल हे कसं नाव आहे? तर कसं होतं, एक PDP नावाची मशीन होती. PDP, ठीक आहे, डेक कंपनीची होती. डिजिटल इक्विपमेंट कॉर्पोरेशन त्या कंपनीचं नाव. त्यांनी त्या मशीनवर एक ते PDP 10 मशीन होती ऍक्च्युली. तर त्या PDP 10 वर बनवलेली एक्सटेंडेड ऑपरेटिंग सिस्टीम म्हणून तिला 10X नाव दिलं होतं. बाकी काही खास नाही. 10X. आणि कंपनी कोणती होती? मशीन कोणाचा होता? डेक कंपनीचा. PDP 10. आणि ते एक्सटेंडेड म्हणजे 10
10 आणि EXचा एक्सटेंडेड अशा 2 ऑपरेटिंग सिस्टीम. बरं कळलं? हे 2 वाक्य मी तुम्हाला का सांगितले हे पण सांगतो. कारण जसं जसं आपण या स्टोरीमध्ये पुढे जाणार आहोत ना, तसं तसं यांचा आपला पाठपुरावा लागणार आहे. बरं, आतापर्यंत आपण 2 वाक्य बघितले. काय की युनिक्स ही सगळ्या मॉडर्न ऑपरेटिंग सिस्टीम्सची आई आहे. आणि दुसरं वाक्य आपण बघितलं होतं की युनिक्स ही पहिली मल्टी युजर आणि मल्टी टास्किंग ऑपरेटिंग सिस्टीम होती. आणि त्याच्या अगदीच्या कोणत्या होत्या त्या. आणि आता तुम्हाला असं पटकन लक्षात ठेवायचं आहे ना, तर कोणत्या? एक CISC होती आणि एक 10X होती. बस. मी तुम्हाला डिटेल्स पण सांगितल्या, लॉंग फॉर्म पण सांगितले, कंपनी कोणत्या होत्या हे पण सांगितलं, आणि प्रोग्रामिंग लँग्वेजेस कोणत्या होत्या हे पण सांगितलं. आता भारी भारी काही वर्ष आहेत ते तुम्ही बुकमध्ये लिहून घ्या. मी सांगतो तुम्हाला काही वर्ष आहेत ते मी सांगतो तुम्हाला. कॅमेरा शिफ्ट कर बोर्डकडे. केला. अच्छा, तुम्हाला हे दिसत असेल तर मी तुम्हाला बोर्ड दिसतोय का? बरं, काही इकडे वर्ष निघाले. सेटअप लावणं अतिशय अवघड गोष्ट आहे. दिसतोय मी इथे पण दिसतोय? नाही दिसत आहे? काय झालं? बोर्ड मी बोर्ड दिसतोय. ओके, चला. तर मी काही वर्ष लिहितो ते तुम्ही पण लिहून घ्या आणि मी प्रत्येक वर्षाबद्दल सांगेन. दिसतंय ते वर्ष? दिसतंय? तुम्हाला पण दिसतंय का? आय होप दिसले असेल. कर मला मेसेज. आणि नसेल तरी दिसतंय ना, मी सांगतो. अरे सॉरी तुम्हाला म्हटलं की बरोबर. अरे जास्त सिरियस नका राहू, चिल मारा. तुम्ही एवढं काय लिहिताय? स्टोरी ऐका, रिलॅक्स राहा. ऐका, 1965 मध्ये काय झालं, 1965 जेव्हा आपल्या वडिलांचा पण जन्म झाला असेल की नाही ठाऊक नाही आपल्याला. त्या वर्षी काय झालं की 3 कंपनीज, एक जनरल इलेक्ट्रिक GE, एक तुमची MIT म्हणजे कोण? ती कोथरूडवाली का? नाही, मॅसेच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, अमेरिका. ठीक आहे, अमेरिकाची मॅसेच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी. आणि तुमची लाडकी AT&T बेल लॅब्स. तुमचा पहिला एक सेकंड, लाडकी कुठे? आम्हाला माहितीच नाही आयच्या AT&T बेल लॅब्स काय आहे. तुम्ही ते गाणं ऐकलं ते दिल का टेलिफोन बजे, त्यात ते ट्रिंग ट्रिंग कोणी काढलंय? कोणी काढलंय ते? बरं ठीक आहे, तुमच्या मनात ठेवा कोणी काढलंय. तर AT&T बेल लॅब्स ह्या 3 कंपनीज सोबत आल्या आणि यांनी अतिशय एका ॲम्बिशियस प्रोजेक्टवर काम करण्याचं सुरू केलं. आणि त्यांना त्या ॲम्बिशियस प्रोजेक्टमध्ये एक ऑपरेटिंग सिस्टीम बनवायची होती. कोणत्या 3 कंपनी? AT&T बेल लॅब्स, जनरल इलेक्ट्रिक आणि MIT. आता MIT कंपनी नव्हती, MIT युनिव्हर्सिटी आहे. ठीक आहे, MIT युनिव्हर्सिटी आहे. आणि या तिघांनी सोबत काम करण्याचं, म्हणजे त्या प्रोजेक्टवर काम करण्याचं ठरवलं आणि हे काम करायला लागलं.
आणि काय होतं माहितीये का, जेव्हा म्हणजे खूप सारे लोक जे ब्रिलियंट एकदम असे सोबत येतात ना, तेव्हा क्लॅशेस होतात. आणि तुम्ही एक ऐकलं असेल की दो तलवारें एक मियान में नहीं बैठ सकती. दो तलवारें एक मियान में नहीं बैठ सकती. आता तुम्ही एक विचार करा की तुमच्या काहीतरी अतिशहाणे मित्र असतात बघा. तुम्ही साधे असाल रे, पण तो अतिहुशार मित्र असतो ना, तो नेहमी सांगतो, अरे तुला हे माहिती आहे का की तिच्यात ते झालं होतं, म्हणजे त्याला दुनियाभराच्या खबरा असतात. ठीक आहे, दुनियाभराच्या. आणि अजून तुमचा असा एक दुसरा मित्र आहे की त्याला पण असलंच आहे, म्हणजे त्याला पण दुनियाभराची माहिती. आता जेव्हा तुम्ही सोबत भेटता, तो एक गोष्ट बोलतो की हा ग्लास अर्धा भरलाय, तो म्हणतो नाही हा अर्धा ग्लास रिकामा आहे. भांडणं होतात त्यांची, आहे दोघं पण बरोबर. मग काय झालं, हे जेव्हा तीन तीन MIT, जनरल इलेक्ट्रिक जी आणि AT&T बेलचे लोक सोबत आले ना, यांचे झाले क्लॅशेस. आणि तो प्रोजेक्ट अतिशय बल्की, अनमॅनेजेबल आणि कॉम्प्लेक्स झाला. आणि हे 4 वर्ष असेच काम करत राहिले. म्हणजे 65 पासून जवळपास 69 पर्यंत हे असेच काम करत राहिले. 1965 पासून 1969 पर्यंत ते काम करत राहिले. आणि काय झालं माहितीये का, यांचे काही आउटपुट येईच ना. आता मग AT&T या सगळ्यांचे पैसे पण तर लागले होते ना. बरं, एक गोष्ट की तुम्ही म्हणाल अच्छा हे सगळे करत होते काम, मग त्याची प्रोग्रामिंग लँग्वेज कोणती, ज्यात ते OS बनवत होते. आणि OS सुद्धा एक प्रोसेसच आहे बरं. मला अच्छा प्रोसेस म्हणजे काय ते कालचं आठवा माझं, मी जेव्हा बोललो होतो कंपायलर, टर्बो सी आणि हे, ते तुमच्या डोक्यात पडतं. प्रोसेस म्हणजे काय, प्रोसेस म्हणजे काय, येईल पुढे प्रोसेस म्हणजे काय होतं सांगेल मी. तर OS पण एक प्रोसेसच आहे ना. तर ते हनीवेल कंपनीच्या मेन फ्रेम कॉम्प्युटरवर हे OS डेव्हलप करत होते. जसं तुमचा मशीन आहे ना, आता जो तुमचा लॅपटॉप आहे पुढे, तो पण एक मशीनच आहे. तसंच तिकडे पण एक मशीन होता, तो आपल्या नॉर्मल PC सारखा नसतो, तो मोठा मेन फ्रेम कॉम्प्युटर होता हनीवेल कंपनीचा. त्यावर ते असेंब्ली आणि PL/1 मध्ये काम करत होते. त्यात ती प्रोग्रामिंग आपला OS डेव्हलप करत होते. आणि आठवा, हे 1965 ते 1969 पर्यंत चाललंय. आत्ताच नाही. OS म्हणजे काय, हे तर डायरेक्ट बाजारात गेलं त्याला म्हटलंय टाक पेन ड्राईव्ह आणि टाक बुटेबल कर आणि टाक माझ्या याच्यात OS. असं नसतं. 1965 1965 तुम्हाला माहित नसेल तर आज सुद्धा जे मोठे मोठे ना NSD झालं किंवा FTI झालं, याच्यामध्ये पण आज सुद्धा गुरुदत्तचा प्यासा नावाचा मूवी दाखवला जातो. गुरुदत्तचा प्यासा नावाचा मूवी दाखवला जातो. ठीक आहे. आणि त्यावेळी त्याच्यात एक सीन आहे की तो आहे ना उदास असतो, त्याला म्हणजे जॉब नसतो लागत. तर त्यावेळी त्याच्यात ते जॅक डॅनियल्स पिताना दाखवले, आय थिंक. हो, म्हणजे दारू वगैरे पिताना दाखवले येते आणि बसून असतं त्याची दुसऱ्याची गर्लफ्रेंड. तुम्ही बघा तो movie, मस्त मूवी, एक नंबर, ब्लॅक अँड व्हाईट मध्ये येतो, पण अतिशय मस्त मूवी आहे. अतिशय सुंदर गाणे त्यातले, अतिशय सुंदर. बरं, कोणी बघितलंय का प्यासा नावाचं मूवी, गुरुदत्तचं आहे. त्यात गाणं आहे, जाने वो कैसे लोग थे जिनके प्यार को प्यार मिला. हे गाणं त्यातलं आहे. हे गाणं त्यातलं आहे आणि काय सुंदर गाणं आहे ते. गुरुदत्त अतिशय हुशार माणूस. पण त्यांना सांगतात की हा मूवी तेव्हा जाऊन बघा. बरं, हे मला कसं माहित पडलं, माझा एक मित्र आहे जो FTI मध्ये शिकायला होता, इंजिनिअरिंगला सोबत होता. नंतर तो FTI ला शिकायला गेला आणि त्याने मला सांगितलं की अरे हा मूवी जेव्हा बघतो ना आपण, तर तो जेव्हा त्या वेश्या वस्तीतून जातो ना आणि तिकडे वहिदा रेहमान त्याला फॉलो करते आणि ते गाणं करेक्ट आहे, ते काय मूवी होता तो, मस्त. बघा, मी रेकमेंड करेल तुम्हाला. तर हे सगळं मी सांगतो ना, 1965 ची गोष्ट आहे, विचार करा. जसं आज तुमच्यासाठी मार्सवर जाणं भारी गोष्ट आहे ना, ही तेव्हाची त्या लेवलची गोष्ट होती. तुमचा पर्स्पेक्टिव्ह चेंज करून बघा तेव्हाचा. घेताय. तर हे सगळे आले, याच्यातून आउटपुट्स काही येत नव्हते. तिन्ही कंपनीचे पैसे लागत होते, पण आउटपुट येत नसल्यामुळे तिघांचे झालं की बाबा याच्यातून कधी बाहेर पडतो आता, कारण आउटपुट तर काही येत नाहीये. पण त्यातल्या त्यात जनरल इलेक्ट्रिक आणि AT&T बेल लॅब्स वाले आहे ना, या कंपनी होत्या. याच्यापैकी कोणी जरी एक जरी आधी निघाला असता रे असता, तर त्यांची आबरू गेली असती, आबरू सुटल्या गेली असती, इज्जत डाऊन झाली असती, इज्जत डाऊन झाली असती. पण MIT ला काही टिंब टिंब फरक पडत नव्हता.
MIT पहिले बाहेर निघाली आणि या दोघी वाटच बघत होत्या की कोण पहिले निघतं. जशी MIT बाहेर निघाली प्रोजेक्ट मधून, AT&T बेल लॅब्स आणि GE पण बाहेर निघाले. हे दोघे बाहेर निघाले, प्रोजेक्ट ठप्प पडला. आणि याच्यात जी लोक काम करत होती, जी मॅक टीम होती याच्यातली MITची, आणि या जनरल इलेक्ट्रिक आणि इथली सगळी लोक ओरडायला लागली, बोंबलायला लागली की अरे आम्ही काहीतरी भारी करत होतो, आम्ही खूप जवळ होतो त्या गोष्टीच्या आणि तुम्ही हा प्रोजेक्ट बंद केला. ओरडायला लागली, रडायला लागली, आणि प्रोजेक्ट अशा प्रकारे तो बंद पडला. आणि या प्रोजेक्टचं नाव काय होतं माहिती आहे? मल्टिक्स. MULTICS. मल्टिक्स. 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 MULTICS. मल्टिक्स. तो जो मल्ट आहे तो होता मल्टिप्लेक्सेड. MULTIPLEXED. मल्टिप्लेक्सेड. ठीक आहे. त्यानंतर मल्टिप्लेक्सेड इन्फॉर्मेशन कम्प्युटिंग सिस्टीम. मल्टिप्लेक्सेड इन्फॉर्मेशन कम्प्युटिंग सिस्टीम. बरं, ते हे एक रूट नेम म्हणजे युनिक्सचं नाव आलंय. युनिक्सचं नाव आलंय मल्टिक्स. मग प्रोजेक्ट बंद पडला. आता सगळे आपापल्या कामाला गेले. ठीक आहे. आणि आता काही हिरो लोकांची नावं घेणार आहे बरं, लिटरली हिरो लोक आहेत ते. तर मग काय झालं की 1969 मध्ये, 1969 मध्ये AT&T बेल लॅब्सच्या पेटंट डिपार्टमेंटमध्ये त्यांनी ठरवलं की यार आम्हाला काहीतरी एक अशी सिस्टीम हवी आहे की जेणेकरून आम्ही आमच्या ज्या फाईल्स असतात ना पेटंटच्या, कारण बरेच ठिकाणी मॅनेज करणं डिफिकल्ट होत होतं, आम्हाला हे मॅनेज करायसाठी एक ऑफिस ऑटोमेशन सिस्टीम हवी आहे. ऑफिस ऑटोमेशन सिस्टीम हवी आहे. ठीक आहे. ज्याच्यात ते फाईल मॅनेज करू शकतील. आणि त्यांनी काय केलं की बरोबर आमचं पेटंट डिपार्टमेंट आहे, आमच्याकडे कॉम्प्युटर डिपार्टमेंट आहे, तर आम्ही काय करतो की एक जाहिरात काढतो की आम्हाला हे ऑफिस ऑटोमेशन सिस्टीम बनवायचं आहे, तर कोणीही कॉम्प्युटर डिपार्टमेंटचं आम्हाला कोटेशन द्या, आम्ही ती सँक्शन करतो आणि तुम्हाला ते बनवायला देतो. एक नाव घेतोय आता, केन थॉम्सन, जो AT&T बेल लॅब्सच्या कॉम्प्युटर डिपार्टमेंटमध्ये काम करत होता. कॉम्प्युटरमध्ये सब डिपार्टमेंट्स पण होते. जिकडे तो काम करत होता त्याची बत्ती पेटली रे, भयानक बत्ती पेटली. त्याच्या डोक्यात विचार आला की ह्या पॅटर्न डिपार्टमेंटला ह्या फाईल्स मध्ये मॅनिप्युलेशन करायचंय, म्हणजे नक्की मला फाईल मॅनेजमेंट लागणार. त्या फाईल्स मध्ये मल्टिपल प्रोसेसेस होणार आहे, म्हणजे नक्की मला प्रोसेस मॅनेजमेंट लागणार. आणि ह्या प्रोसेसेसला कुठेतरी जागा भेटायला हवी, म्हणून मला मेमरी लागणार. आता हा मेमरी आणि प्रोसेस काय विषय आहे ना, जुन्या विद्यार्थी तुम्हाला कळलं असेल की हा काय विषय होतोय. प्रोसेस आणि मेमरी, आणि ती मेमरी मॅनेजमेंट करावी लागेल, म्हणून मला मेमरी मॅनेजमेंट लागणार. फाईल मॅनेजमेंट, प्रोसेस मॅनेजमेंट, मेमरी मॅनेजमेंट, ह्या 3 गोष्टी म्हणजेच OS डेव्हलप करणं नव्हतं का? अरे त्याचा अशी डोक्यात सणक गेली, तो बोलला अरे जे आम्ही डेव्हलप करतोय तेच तर करायचंय. त्यांनी लगेच ज्या 4 वर्षात त्यांनी त्याचा जो घट्ट मित्र बनला होता MITचा, कोण माहितीये? डेनिस रिची. तुम्हाला सांगताना पण माझ्या अंगावर काटा येतोय. असली भारी माणसं आहेत. डेनिस रिचीला त्यांनी कॉन्टॅक्ट केला. तो बोलला मित्रा ऐक, आपल्याला वापस चान्स भेटलाय, आपण वापस आपलं राहिलेलं स्वप्न पूर्ण करू शकतो. आमच्या इथे हे झालंय, मी मिनिमम अमाऊंटची कोटेशन टाकणार आहे, मिनिमम अमाऊंटची. हा प्रोजेक्ट आपल्याकडेच येणार, तू जॉईन करतो का AT&T बेल? डेनिस रिची त्याचं सगळं सोडून त्यांनी जॉईन केली AT&T बेल. आणि या 2 महान कलाकारांनी लिटरली वापस
त्यांच्या प्रोजेक्ट ज्यांचं राहिलं स्वप्न होतं मल्टिक्सवर काम करणं वापस सुरू केलं. मल्टिक्सवर काम करणं वापस सुरू केलं. काय सुंदर, विचार करा, काय सुंदर गोष्ट होती ही. आपलं राहिलेलं स्वप्न म्हणजे नक्की आठवा, मुलांसाठी सांगतो, की लहानपणी जे तुम्ही स्वप्न बघता की तुम्हाला क्रिकेटर व्हायचं आहे, पण आयुष्य असलं मारतं वरपासून खालपर्यंत. अभ्यास तुमचं क्रिकेट राहून जातं, वापस 11वी-12वी तुमचं क्रिकेट राहून जातं, इंजिनिअरिंग तिकडे वेळ तर असतो पण आयुष्यात कोणतरी येतात ती तुम्हाला त्याला वेळ देऊ देत नाही. किंवा मुलींना सेम गोज फॉर यू. मुलांना तुमचं क्रिकेट राहून जातं आणि ते स्वप्न स्वप्नात राहून जातं. पण जेव्हा तुम्हाला कधीतरी जॉब लागतो, आठवा तुमच्याकडे वेळ असतो संध्याकाळचा, आणि तेव्हा तुम्हाला कोणी म्हटलं वापस जॉईन करता क्रिकेट अकॅडमी, खेळशील का क्रिकेट, वाटत नाही की आपलं राहिलेलं स्वप्न आज वापस पूर्ण होऊ शकतं. आज मी क्रिकेट रणजी किंवा इंटरनॅशनल किंवा IPL नाही खेळू शकणार, पण मी क्रिकेट खेळू शकणार जे की मला अतिशय जास्त आवडायचं. आणि आज मुलांना खरं सांगतो, तुम्ही ते क्रिकेट खेळणं सोडलंय. बरीच लोक मला दिसतात टर्फवर खेळताना, पण आठवा मुलींसाठी ज्यांना म्हणजे आता मुलींनो, तुम्ही लहानपणी जे समजा जे तुम्ही मला माहित नाही, बट मी जे बघितलंय माझ्या बहिणींमध्ये वगैरे, की आरशासमोर उभं राहून ते वॉक करणं, कॅटवॉक किंवा त्या बाकीच्या गोष्टी नटून थटून करणं, तर ते तुम्हाला वापस चान्स भेटला करायचा. वाटत नाही की राहिलं स्वप्न पूर्ण होईल. किंवा कोणाला गायक बनायचं असतं पण आयुष्य असलं मारतं किंवा मारते की ते राहून जातं आणि पुढे वापस कधी चान्स भेटला तुम्हाला. अशा वेळी म्हटलं की मला ते 2 स्टेट्स मधली आहे ना, आलिया भट्टची आई आठवते. अर्जुन कपूर तिला चान्स देतो त्या येस बँकच्या इव्हेंट मध्ये म्हणायचा. वाटत नाही किती सुंदर फिलिंग असते ती. या दोघांना पण तीच फिलिंग आली होती, तीच सेम फिलिंग आली होती. त्यांनी काम करणं वापस सुरू केलं. आणि माहिती आहे, इथंच एक ब्रायन कार्निगन नावाचा माणूस होता, युनिक्सची आत्या. तो काय बोलला, म्हणजे हे हे त्याच दरम्यान चाललंय, 1971-72 त्याच दरम्यान चाललंय. बरं ते सोडा, 1971 बद्दल बोलूया आपण पहिले. ठीक आहे, हे सगळं त्या दरम्यान चाललंय. आणि काय झालं माहितीये का, 1900 इथे तो ब्रायन कार्निगन आहे ना, तो काय बोलला, अरे आपण हे मल्टिक्स नाव का दिलं होतं माहितीये का. मल्टी म्हणजे बऱ्याच कंपनी होत्या म्हणून आपण ते मल्टी म्हटलं, पण आता तर फक्त AT&T बेल आहे, नाव चेंज करा. म्हणून त्यांनी नाव काय केलं माहितीये का, युनिक्स. UNICS, युनिक्स म्हटलं. आता युनी म्हणजे एकटा, मल्टी म्हणजे 3 कंपनी होत्या ना, पण आता तर एकच आहे युनिक्स. म्हणून UNICS, युनिक त्याच्यातला एक, युनिक्स. आणि बघा ते कसं आहे माहितीये का, UNICS, CS साऊंड लाईक एक्स, तुमची नाही किंवा तुमचं एक्स एक्स. ठीक आहे. तर युनिक्स झालं ते, UNIX. बरं, आता तिथली लोक एवढी म्हणजे, बघा तुम्ही कधी ऑफिसमध्ये एखादी चांगली गोष्ट करता तर तुमचे काय म्हणतात टीकाकार वगैरेच असतात ना. बघा 2 गोष्टी असतात. समजा मी किती भारी हे दाखवायचं असेल तर 2 पद्धती आहेत. एक तर अतिशय जास्त मेहनत करायची आणि स्वतःला त्या दुसऱ्यापेक्षा जास्त कॅपेबल करायचं. किंवा दुसरी पद्धत जी सोपी आहे, त्याला खाली पडायचं. तू बोगस आहे. म्हणजे माझी एवढी लाईन आहे 5 सेंटीमीटरची, ठीक आहे, तर दुसऱ्याला माझ्यापेक्षा मोठं व्हायचं असेल त्याला 7 सेंटीमीटरची लाईन काढावं लागेल. पण समजा मला मेहनत नाही करायची 7 सेंटीमीटर लाईन काढायची, तर मी काय करतो, त्याची लाईन खोडतो ना इरेझरनी, झाली माझी लाईन त्याच्यापेक्षा मोठी. हेच तिकडे पण झालं. तिकडच्या लोकांनी काय म्हणलं माहितीये का, हसायची ती लोक AT&T बेल लॅब्सची. आणि त्यांनी काय म्हटलं माहितीये का त्यांना, युनॅक्ट, ENUCH. म्हणाल हे काय आहे, म्हणजे युनिक्स युनिक असं. याचा अर्थ होतो अ मॅन विदाउट टेस्टिस. अ मॅन विदाउट टेस्टिस म्हणजे नपुंसक मराठीत बोलायला गेलो तर. ही टीकाकार होती ना, म्हणून अ मॅन विदाउट टेस्टिस, म्हणून त्यांनी हे मध्ये म्हणजे त्यांना हे नाव देऊन दिलं. मे बी मला असं वाटतं जड असतील त्यांच्यापासून, आपण काही करू नाही शकलो म्हणून कसं यांना नावं ठेवूया ना. ENUCH.
ठीक आहे. आणि मग काय झालं माहितीये का, 1972 मध्ये 1970 सगळ्यात भारी गोष्ट घडली. सगळ्यात भारी गोष्ट माहितीये काय, 1972 मध्ये 1972 मध्ये किंवा 1971चं सांगतो पहिले तुम्हाला. काय झालं, हे 1970चं वगैरे सांगितलं म्हणजे मला पटत. 1971 मध्ये काय झालं की केन थॉम्सनला कळत होतं की आम्ही काहीतरी भारी करतोय, लई भारी करतोय, लई भारी. पण त्यांच्याकडे तेव्हा जो मशीन होता ना, तो होता PDP-7. PDP-7. तो म्हणे अरे आम्हाला अजून ताकदवर मशीन हवाय, अजून ताकदवर मशीन हवाय, आम्हाला अजून चांगलं करायचंय. तर त्यांनी हायर मॅनेजमेंट सोबत भांडून मशीन मागितला PDP-11. तुम्हाला एवढं तरी कळलं की PDP 7 नंबर छोटा, 11 मोठा आहे म्हणजे नक्कीच असं विंडोज 7 पेक्षा विंडोज 11 बरं आहे. तसंच इकडे पण तर हा PDP-7 आणि PDP-11चा फरक आहे ना. बस बस इकडे पण तेच झालं, त्यांनी PDP-11 मागितली. हे झालं कधीच 71चं. 72 मध्ये अतिशय चांगली गोष्ट घडली. अतिशय चांगली गोष्ट घडली 72 मध्ये. माहिती काय झालं, 72 मध्ये डेनिस रिचिनने BCPL नावाची लँग्वेजला रेफरन्स घेतलं. ठीक आहे, बी नावाच्या लँग्वेजला रेफरन्स घेतलं जी केन थॉम्सनची होती. आणि PL-1 म्हणजे प्रोग्रामिंग लँग्वेज 1, या तिघांना रेफरन्स घेऊन युनिक्स डेव्हलप करता करता त्यांनी स्वतःची एक लँग्वेज बनवली. माहिती आहे कोणती? सी लँग्वेज. ठीक आहे, BCPL, P आणि PL-1 प्रोग्रामिंग लँग्वेज 1 या तिघांना रेफरन्स घेऊन त्यांनी सी लँग्वेज बनवली. आणि एवढी चांगली बनवली ना की सम लँग्वेजेस आर जस्ट कंपाइल्ड फ्रॉम जनरेशन टू जनरेशन. हे एक वाक्य मी कुठेतरी वाचलं होतं. ठीक आहे, बऱ्याच वेळा वाचतो मी. म्हणजे मी एक आर्टिकल वाचत होतो, आय थिंक मीडियमवर मी कुठेतरी वाचत होतो. तर तिकडे त्यांनी लिहिलं होतं माहिती आहे की बऱ्याच वेळा मार्केटमध्ये येतात, अरे एक अशी लँग्वेज आहे की ती सी ला रिप्लेस करेल. अरे एक अशी लँग्वेज आली जी सी पेक्षा ताकदवर आहे. अरे एक अशी लँग्वेज आली जी सी पेक्षा भारी आहे. पण माहिती आहे, मग नंतर माहित पडतं नाही हे सगळं खोटं आहे. म्हणून तिथे खाली एक वाक्य लिहिलं होतं, सम लँग्वेजेस आर जस्ट कंपाइल्ड फ्रॉम जनरेशन टू जनरेशन. सी आहे. 72 मध्ये डेनिस रिचिनने सी आणली आणि पास. मग काय दूरच दूर. 1973 मध्ये आपल्या 2 भारी गोष्टी झाल्या. 1973 मध्ये 2 भारी गोष्टी झाल्या. एक तर काय झालं मी तुम्हाला सांगतो. ही जी PDP-11 आली होती. PDP-11 हा मशीन होता. युनिक्स कशामध्ये लिहित होते? असेंब्ली आणि प्रोग्रामिंग लँग्वेज 1 मध्ये. डेनिस रिचिनने काय केलं, अख्खी युनिक्स ही सी मध्ये रिराईट केली. अख्खी युनिक्स सी मध्ये रिराईट केली. युनिक्स सी मध्ये लिहिलेली नाहीये. सीचा जन्म युनिक्सवर झालाय. कळतंय? सीचा जन्म युनिक्सवर झालाय. आणि तुम्हाला माहिती आहे 1000 लाईनींचा कोड झाला होतापर्यंत. 1000 लाईनींचा. कशावर? PDP-11 वर. त्यातला 900 लाईन्स ह्या पोर्ट केल्या सी मध्ये. आता तुमच्या छोट्याशा मेंदूमध्ये प्रश्न आला असेल, आई शपथ 1000 लाईनींचा कोड, 900 लाईन्स का तुम्ही हे केल्या? बरं, कोणत्याही OS साठी, ठीक आहे, असेंब्लीचा कोड कंपल्सरी असतो. आणि तो असेंब्लीचा कोड आपण सी मध्ये वापस रिप्लेस नाही करू शकत, कारण असेंब्ली ही एकमात्र लँग्वेज आहे की जी हार्डवेअर सोबत डिरेक्टली बोलू शकते.
म्हणजे जर करंट झालं, व्होल्टेज झालं, ऑन ऑफ वाल्या गोष्टी झाल्या, ह्या असेंब्लीला जमतात, हार्डवेअर सोबत बोलणार आहे, म्हणून तो कोड आपण रिप्लेस नाही करू शकत. आणि एक गोष्ट लक्षात घ्या, तुम्ही जे तुमच्या मशीनचे पैसे देता ना, हे सॉफ्टवेअरचे नाही, हार्डवेअरचे पैसे देतात. हार्डवेअरचे, म्हणूनच ते 5-5 लाखाचे जीपीयू येतात ना एनव्हीडियाचे. तुमची गेमिंगची मशीन एवढी मोठी का बनते, गेमची सीडी जी असते ती एवढी स्वस्त येते तुमच्या मशीन मध्ये, बट ते हार्डवेअर एवढं महाग काय येतं, PS5 एवढा महाग येतो, पण त्याच्या सीडी तेवढा महाग येतात का? बट ती सीडी पण एक हार्डवेअरच आहे. बट त्यातले सॉफ्टवेअर, मशीन मधलं सॉफ्टवेअर उडलं तुम्हाला भीती नाही वाटत, पण मशीन तुटलं की तुम्हाला भीती वाटणार, मला एक नवीन मशीन घ्यावं लागणार. तुम्ही जे पैसे मोजता ते हार्डवेअरचे मोजता, ना की सॉफ्टवेअरचे. म्हणून तर तुम्ही ड्रायव्हर्स वगैरे स्वतः टाकता, पण हार्डवेअर गेलं मग बोंबा बोंब, नवीन घ्यावं लागतं, घरच्यांना पैसे मागावे लागते. आता तुम्ही स्वतः पण कमवता, काही लोक तर स्वतः घ्याल, पण म्हणजे खिशाला तर चोट लागली ना. ठीक आहे. तर ते 900 लाईन्स कोड केला, आणि तुम्हाला माझ्यावर विश्वास नसेल ना, आता सुद्धा kernel.org वरून लिनक्सचा सोर्स कोड डाउनलोड करा, ओपन सोर्स आहे. ठीक आहे, डाउनलोड करा. त्यात तुम्हाला बऱ्याचशा .s फाईल्स दिसतील, आणि .s फाईल्स म्हणजे असेंब्लीच्या फाईल्स असतात. आज सुद्धा लेटेस्ट लिनक्सचा कोड डाउनलोड करा, लेटेस्ट, आणि त्यात बघा .s फाईल्स असतील. .s स्टँड्स फॉर असेंब्ली. एक गोष्ट. दुसरी गोष्ट काय झाली माहिती आहे का, की एक म्हणजे IBMने काय केलं, की यॉर्कटाउन हाईट्स नावाच्या एका ठिकाणी, आय थिंक न्यूयॉर्कमध्ये, सिम्पोजियम भरवलं. कशावर? टॉपिक होतं ऑपरेटिंग सिस्टीम्सवर. ऑपरेटिंग सिस्टीम्सवर सिम्पोजियम म्हणजे काय माहिती आहे का? सेमिनार, बेसिकली सेमिनार. तिकडे खूप लोक येतात आणि आपापल्या कॉन्सेप्ट सांगतात, पेपर वाचून दाखवतात. तिकडे ही दोघं पण गेली होती AT&T बेल लॅब्स मधून. आता AT&T बेल लॅब्स साठी तर हे ऑफिस ऑटोमेशन सिस्टीम बनवत होते, पण इंटरनली ते यांना माहिती होतं ना, आणि डायरेक्टली कोणी आक्षेप पण घेऊ शकत नव्हतं की हे ऑलवेज बनवत आहेत. ते तर पेटंट डिपार्टमेंटसाठी ऑफिस ऑटोमेशन सिस्टीम्स बनवत होते. बट इंटरनली हे काय करतं, या दोघांना माहिती होतं ना, या दोघांना माहिती होतं, आणि यांनी बनवायला लागले. ठीक आहे. आणि त्या सिम्पोजियम मध्ये पण गेले, आणि तिकडे डेनिस रिचेलनी आपला पेपर वाचून दाखवला ऑपरेटिंग सिस्टीम वरचा, आणि लोकांनी टाळ्यांचा कडकडाट केला. लोक बोलले, दिस इज मॅजिक, दिस इज मॅजिक. लोकांना अतिशय जास्त आवडली, अतिशय जास्त आवडली, अतिशय जास्त आवडली. आणि काय झालं माहितीये का, तिथेच काही लोक बसले होते. ती कोण मी नंतर सांगतो. पण आता काय झालं, हे पेपर वगैरे वाचून आले, यांची तारीफ झाली, आणि यांची जी हायर मॅनेजमेंट होती ना AT&T बेल लॅब्सची, यांना कदाचित ती गोष्ट खटकली असावी. AT&T बेल लॅब्स आमची हे ऑफिस ऑटोमेशन सिस्टीम बनवत होते, आणि यांनी ऑफिस ऑटोमेशन सिस्टीम बनवता बनवता OS बनवली, आम्हाला न सांगता. त्यांचा इगो हर्ट झाला असावा. ते काय बोलले, हे हे कॉलेजच्या लेवलचा प्रोजेक्ट आहे म्हणे, अकॅडमिक प्रोजेक्ट आहे म्हणे, हे काही ऑपरेटिंग सिस्टीम नाही म्हणे, हे काही हे नाही. केन थॉम्सनचं डोकं सरकलं. केन थॉम्सन काय बोलला माहिती आहे, अच्छा अकॅडमिक प्रोजेक्ट, आता तुम्हाला बंबू दाखवतो. त्यांनी काय केलं, त्याच्या युनिव्हर्सिटीत जाऊन हा प्रोजेक्ट देऊन दिला. हा 1000 लाईनीचा कोड देऊन दिला, म्हणजे एन्जॉय. ठीक आहे. युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्निया बर्कले. ठीक आहे. आणि नंतर काय झालं माहितीये का, जवळपास एक काही वर्षांनी नंतर सगळं आपलं सुरळीत चालायला लागलं, लोक आपापली काम करायला लागली. तोपर्यंत केन थॉम्सन हा प्रोजेक्ट देऊन चुकला होता युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्निया बर्कलेला, त्यांनी दिला. आणि इकडे नंतर काही वर्षांनी काय झालं, मी तुम्हाला बोललो होतो ना, की तिथं 2 लोक आली होती. ती कोणाची माहिती आहे? USच्या डिफेन्स मिनिस्ट्री मधली हायर पोझिशनची 2 लोक होती. पेंटागॉन माहिती असेल तर, USच्या डिफेन्स मिनिस्ट्रीतली
तेव्हा आहे ना कोल्ड वॉर चालला होता रशिया आणि US मधला. आणि तेव्हा बरंच काही चाललं होतं, कोडिंग डिकोडिंग. आणि यांना त्यावेळी एक अशी ऑपरेटिंग सिस्टीम पाहिजे ज्यांनी ते या सगळ्या गोष्टी करू शकले पाहिजे होते. ह्या सगळ्या गोष्टी करू शकल्या पाहिजे होत्या. त्यांना अशी ऑपरेटिंग सिस्टीम हवी होती. त्यांनी AT&T बेल लॅब्सला अप्रोच केला. अप्रोच केला आणि ते बोलले, काही वर्षांपूर्वी आम्ही त्या सिम्पोजियमला होतो यॉर्कटन हाईट्सच्या. तिथे तुमची 2 लोकं आली होती, केन थॉम्सन आणि डेनिस रिच्ची. त्यांनी तिकडे एक पेपर वाचला होता आणि ते बोलले होते की त्यांच्याकडे एक ऑपरेटिंग सिस्टीम आहे अशी की जी मल्टी युजर मल्टीटास्किंग आहे. आम्हाला ती हवी आहे कारण आम्हाला ती USS पेंटागॉन डिफेन्स मिनिस्ट्रीसाठी वापरायची आहे कोडिंग डिकोडिंग करायसाठी. तिकडे यांना जाणवलं की आपण काहीतरी भयानक तेव्हा रिजेक्ट केलं होतं अकॅडमिक प्रोजेक्ट म्हणून. आणि इनफॅक्ट हे पण शॉक होते की डेनिस रिच आणि केन थॉम्सन की हे आलं कुठून, म्हणजे आम्हालाही माहित नव्हतं. आणि AT&T बेल लॅबला की आपण काहीतरी भयानक नुकसान केलं, स्वतःचं भयानक नुकसान केलं. त्यांनी अप्रोच केले. AT&T बेल लॅब्स बोलली हो हो हो, आम्ही देऊ शकतो ना, काही प्रॉब्लेम नाही, पण आमच्याकडे एक चूक झाली की आम्ही तो ओपन सोर्स केलंय. मग AT&T बेल लॅब्सने काय केलं की ते बोलले की ठीक आहे. आणि तेव्हा त्यांच्याकडे एक दुसरा मशीन होता, ठीक आहे, इंटरडेटा 8/32चा. आणि ते बोलले की तुमची युनिक्स जी आहे तुम्ही PDP-11 वर डेव्हलप केली आहे, ती आमच्या इंटरडेटा 8/32 वर चालणार का? तर हे दोघं बोलले, मिस्टर केन थॉम्सन, आम्ही इथं तर चालवली, तिथं चालेल का माहित नाही. मग तेव्हा काय झालं की त्याच टीम मधला एक स्टीव्ह नावाचा माणूस होता. तर त्याला काय बोलले की बाबा, हा इंटरनेट आहे आणि हा PDP-11 आहे, तू असं काही करू शकतो का की ही OS इथे चालली पाहिजे. तो बोलला प्रयत्न करतो. आणि प्रयत्न करता करता 4 महिन्यात तिने एक असा क्रॉस कंपायलर बनवला की ज्यांनी PDP-11 ची युनिक्स त्यांनी इंटरनेटवर चालवली. आणि तो जगातला पहिला क्रॉस कंपायलर होता. पहिला. आणि युनिक्स चालली काय, पळाली. आणि एवढी आभार मानले डिफेन्स मिनिस्ट्री ऑफ USनी यांचे, AT&T बेल लॅब्सचे, आणि यांची बत्ती पेटली की आपण ह्या 4 वर्षात एवढं नुकसान करून घेतलंय, स्वतःच बरंच नुकसान करून घेतलंय. आणि AT&T बेल लॅब्सने स्वतःचे व्हर्जन काढले युनिक्सचे, युनिक्स 3, युनिक्स 4, युनिक्स 5 स्वतःसाठी ठेवली, ठीक आहे. युनिक्स 5 लास्ट व्हर्जन होता, तिथे थांबली AT&T बेल युनिक्सचे व्हर्जन काढायसाठी. युनिक्स 3 ही त्यांनी इंटरनल पर्पज ही त्यांनी विकली आणि खूप पैसे कमवले. युनिक्स 4 त्यांनी इंटरनल पर्पज साठी ठेवली. आणि तुम्हाला माहिती आहे सेमी कंडक्टर्स कोणी दिले जगाला? AT&T बेल लॅब्सनी. आणि एक सेईंग आहे AT&T बेल लॅब कडून की this is one of the most important inventions of AT&T Bell Lab after semiconductors. युनिक्स. मग आणि तुम्हाला आठवतं त्या UCB कडे, म्हणजे बर्कलेकडे, युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्निया बर्कलेकडे ऑलरेडी तो 1000 लाईनचा कोड होता ओपन सोर्स. आणि त्यांना लाज होती युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्निया बर्कलेला, म्हणून त्यांनी जोपर्यंत यांनी यांची युनिक्स बाहेर आणली नाही तोपर्यंत त्यांनी पण आणली नाही. आणि त्यांनी स्वतःचे एक हे बनवलं UCB, म्हणजे त्यांचं सॉफ्टवेअर डिस्ट्रीब्युशन, ठीक आहे. बर्कलेचं सॉफ्टवेअर डिस्ट्रीब्युशन BSD नाव दिलं, बर्कले सॉफ्टवेअर डिस्ट्रीब्युशन. आणि त्यांनी युनिक्स मार्केटमध्ये आणली, तिला नाव दिलं 3BSD. काय 3 असा आणि BSD. 3 का दिलं? BSD तर कळलं की बर्कले सॉफ्टवेअर डिस्ट्रीब्युशन. 3 का दिलं? तर 3 याच्यासाठी दिलं कारण त्यांना लाज होती. त्यांनी म्हटलं की ती PDP-7 वरची पहिली युनिक्स, PDP-11 ची दुसरी युनिक्स, आणि ही 3BSD वरची आम्ही दिलेली तिसरी युनिक्स. त्यांनी अजून काही व्हर्जन्स दिले, माहितीये कोणते?
BSD 4, 4.x, त्याच्यात 1 2 3 आणि बरेच दिले. ठीक आहे. अजून काय दिलं सांगतो. मला फक्त एक 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 मिनिट द्या, मी पाण्याची बॉटल भरून आणतोय. ओके. ओके, तर आपण कुठे आलो? BSD 4 पर्यंत. आता ह्या BSDने काय दिलं माहिती आहे? ठीक आहे, तुमचं सीशेल, तुमचं VI एडिटर, तुमचं डिमांड पेजिंग, व्हर्च्युअल मेमरी, अजून एक नाव सांगू, तुमचं TCP IP दिलं BSDने, तुमचं TCP IP दिलं BSDने. ठीक आहे, कर्सेस दिलं, एवढ्या गोष्टी दिल्या BSDने. BSD काय किती दिलं? एवढं सगळं दिलंय. आता ठीक आहे, BSDने अजून एक गोष्ट दिली. त्यांनी अजून एक स्वतःची ती ओएस होती ना, ती बनवली. तिचं नाव दिलं डार्विन. तुम्ही म्हणाल तू हे असं थोडं वेगळं करून का सांगितलं डार्विनचं? सांगतो. हे डार्विनला पकडून ठेवा बरं, BSDचं डार्विन. ठीक आहे, थोड्या वेळाने येणार आहे, बोलतो त्याच्याबद्दल. डार्विन दिलं, एवढं सगळं दिलं. नंतर काय झालं? सन मायक्रोसिस्टम्सनी युनिव्हर्सिटीकडनं बोलले आम्हाला तर कोड द्या ना तुमचं, आणि यांना द्यावं लागलं कारण युनिव्हर्सिटी होती आणि त्यांना पण तो कुठून तरी भेटला होता म्हणून यांना द्यावं लागला सन मायक्रोसिस्टम्सला. सन मायक्रोसिस्टम्सने स्वतःची OS बनवली म्हणजे सोलारिस. म्हणून सोलारिसने काय दिलं? तुमचं जावा दिलं. जेम्स गोस्लिंगनी 9 लोकांच्या टीम सोबत बनवून तुम्हाला जावा दिलं. ह्याच सोलारिसवर मायक्रोसॉफ्टने त्यांची स्वतःची युनिक्स बनवली. तिला नाव दिलं झेनिक्स, झेनिक्स. बरं, तुम्ही म्हणाल ही मायक्रोसॉफ्ट म्हणजे 1 नंबरची चोर कंपनी आहे, तिने सगळं चोरलंय. पण तू म्हणजे काय असं काय गोष्ट केली की मायक्रोसॉफ्ट एवढी पळाली? मायक्रोसॉफ्टने एक एवढी चांगली गोष्ट केली आहे माहितीये का, की जेणेकरून तिचे सगळे पाप धुतल्या गेले. ती म्हणजे काय, तिने गंगेत स्नान एक डुबकी मारली होती, तिने सगळे स्नान धुतले. मायक्रोसॉफ्ट म्हणजे पहिल्यांदा युनिक्स ही पर्सनल कम्प्युटरवर चालवली, ते पण 64 KB मध्ये, 64 KB मध्ये. मायक्रोसॉफ्टने पहिल्यांदा युनिक्स पर्सनल कम्प्युटरवर पळाली, ते म्हणजे मायक्रोसॉफ्टमुळे पहिल्यांदा. ती पण 64 KB. म्हणजे तुमची रॅम किती आहे? 64 KB मध्ये पळवली होती, 64 KB मध्ये. आणि जसं त्यांनी केलं, आणि तेव्हा विंडोज नव्हती. नंतर विंडोज आली. विंडोज नंतर त्यांनी तिकडे म्हणजे लक्ष देणं नाही झालं विंडोजचं. विंडोजने ती विकली सॅन्टाक्रूज नावाच्या कंपनीला. त्यांनी त्यांचे युनिक्स बनवले, मग नंतर ती विकली विंडोजने. ठीक आहे. आणि नंतर काय झालं की 3 कंपनी सोबत आल्या, HP, डेक, आणि तिसरी म्हणजे HP, डेक आणि IBM. या तिघांनी एक फाउंडेशन काढली OSS नावाची,
आणि त्यांनी 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 त्या फाउंडेशन नावाने ओपन सोर्स सॉफ्टवेअर फाउंडेशन त्यांनी, ठीक आहे, त्यांनी एक गोष्ट दिली ती म्हणजे डिस्ट्रीब्युटेड कम्प्युटिंग. तुम्हाला कळतं हे सगळं युनिक्सवर चाललंय आणि युनिक्सवर जन्म झालाय. बरं, आपण जी ओएस वापरणार आहे ती लिनक्स वापरतोय आणि लिनक्स आणि दुसरी विंडोज तर नाही वापरणार आहे मी. एक तर माझा हा मॅकबुक राहील, आपण त्याच्यावर कोड करू, नाहीतर दुसरं मशीन ज्याच्यावर तुम्ही आता आपलं लेक्चर चाललंय तो उबंटूच आहे, लिनक्सचा आहे, आणि हा दुसरा आपण याच्यावरच कोड करणार आहे. म्हणून मी एवढी सगळी हिस्ट्री सांगतोय. याच्यात मी व्हीआय बद्दल बोललो, कोणी दिलं, BSD बर्कले सॉफ्टवेअर डिस्ट्रीब्युशन, त्याच्यावर आपण कोड करणार आहे. आठवतं मी काल बोललो होतो की आपण प्रत्येक गोष्ट करू, प्रत्येक गोष्टीबद्दल सांगेल ती कुठून आली ती, मग तो डॉट का आहे ना, आपण डॉट पण वापरणार आहे, डॉट पण, ठीक आहे. याच्यानंतर हे सगळं त्याच डिस्ट्रीब्युटेड कम्प्युटिंग मधनं काय आलं माहितीये का, क्लाउड. क्लाउड तुम्ही तुमचं क्लाउड कम्प्युटिंग, ते क्लाउड इथून आलंय. कुठून? युनिक्स वरनं आलंय, युनिक्स वरनं आलंय. त्यानंतर तुमचं .NET, ठीक आहे, कॉम इथूनच आलंय. आणि हे सगळं बघून एक कंपनी पेटली आणि ती बोलली आम्हाला पण आमचं युनिक्सचं बनवायचंय, आम्हाला पण आमचं युनिक्सचं बनवायचंय. एनी गेसेस विच कंपनी वॉज दॅट? ऍपल. ऍपल, खाल्लेलं ऍपल. त्यांनी हायब्रिड ओएस घेतली. कोणती माहिती आहे? एक होती मॅक ओ, कार्नेगी मेलननी बनवली होती ती. कार्नेगी मेलन पण US युनिव्हर्सिटी आहे. आणि दुसरी म्हणजे कोणती माहिती आहे? BSBची डार्विन. BSBची डार्विन. ह्या दोन हायब्रिड ओएस बनवून मॅकने स्वतःच युनिक्स बनवलं आणि तिला नाव दिलं एक्सएनयू आणि XNUचं नॉट युनिक्स. आता ते त्यांनी का बरं म्हटलं माहितीये का, काही प्रॉपर्टी राईटचे इश्यू नको व्हायला पुढे जाऊन, म्हणून की कोणतरी आपल्याकडे आक्षेप घेतला, अरे तू तर ओएस उचलली होती आणि तू स्वतःचं नाव कसं देतो, म्हणून ते प्रॉपर्टी राईट्स काही तिथे इश्यू नाही यायला पाहिजे म्हणून एक्स नॉट युनिक्स असं दिलं जाईल. बरं, मॅक OS Xचा जो एक्स असतो ना, एक ते फोल्डर पण असतं अंडरस्कोर करून, तो जो एक्स आहे ना तो डिलीट करतो की आम्ही युनिक्सचे आहोत, आम्ही युनिक्सचे आहोत. आणि दुसरा एक्स म्हणजे तो रोमन मधला आहे की 10 असा आहे तो मॅक OS X मधला. आणि ऍपल स्वतः म्हणतं वी आर बेस्ड अपॉन द स्ट्रॉंग फाउंडेशन ऑफ युनिक्स. बरं, मी तुम्हाला दाखवतो पण आता सर्च करून गुगलवर की मॅकचं स्वतःच जे OS आहे ते इन्स्पायर्ड बाय युनिक्स आहे. युनिक्स लाईक OS असं लिहिलं असतं, विकिपीडियामध्ये जाऊन वाचायला तुम्ही तर युनिक्स लाईक OS असं म्हणून लिहिलं असतं. एवढी भारी युनिक्स आणि एवढ्या भारी युनिक्स जन्म दिलाय सीला, आणि आपण ह्याच OS वापरणार आहे, उबंतू म्हणजे लिनक्स आणि दुसरी मॅक. ठीक आहे, तुम्ही तुमच्या याच्यात कोड करू शकता नोटपॅडवर, मला काही हरकत नाहीये, पण मी जनरली अलाउ करत नाही की तुम्ही कोणती आयडी वगैरे वापराल. नेटिव्ह नागडा कोड करायचे आपल्याला लिटरली नोटपॅडमध्ये. आतापर्यंत पण जावाचे जे आकडा ऐकला मी माझ्या मुलांकडून की 3,500-4,500 2500 कोड केले, सगळेच्या सगळे त्यांनी केले आहेत नोटपॅडवर. त्यातली काही लोक तुमच्या समोर आहेत आत्ताही, काही लोक समोर आहेत आत्ताही, ठीक आहे. तर त्यामुळे आपण VIM वापरणार आहे. VIचा ऍडव्हान्स्ड व्हर्जन आहे VIM, एक्स्ट्रा फंक्शनॅलिटीज आहेत त्याच्यामध्ये. इथून सगळं आलंय, कळतंय? तुम्ही म्हणाल नंतर काय झालं? ऍपलने खूप पैसे कमवले, खूप पैसे कमवले, आणि एका पॉइंटला येऊन युनिक्स थांबली. पुढे त्यांनी ती बोलली की, म्हणजे युनिक्सचे एक खंत पण होती की युनिक्स बोलली की ही मायक्रोसॉफ्ट माझं अपत्य, ठीक आहे, हे माझं पिल्लू, हे एवढं समोर कसं गेलं आणि मी एवढी मागे कशी राहिली. तर काय केलं माहितीये का, आणि याचं उत्तर होतं की मायक्रोसॉफ्टकडे GUI होता, सुंदर दिसणार, ओनली ब्युटी, मायक्रोसॉफ्ट ब्युटी विथ ब्रेन मॅक. आणि बाय द डेव्हलपर्स फॉर द डेव्हलपर्स ऑफ द डेव्हलपर्स, युनिक्स, लिनक्स, टॉक इज चीप, शो मी द कोड, लायनस टोरवाल्ड्स. आणि बस इथून पुढे म्हणजे युनिक्स साठी X विंडोज नावाची GUI आलं, आणि इथून पुढे नंतर युनिक्स थांबली आणि तिचे अपत्य पुढे गेले.
आणि आज आपल्याला माहितीच आहे, आज आपल्याला माहिती आहे की मॅक कुठे स्टँड करतं, विंडोज कुठे आहे आणि लिनक्स कुठे आहे. TCP IP दिलाय, ठीक आहे. आणि हे बरं कळतंय का याचे कोड कसे दिसतील. आणि ही एवढी भारी गोष्ट आहे सी, म्हणजे तुमचं जावाचं JVM सी आणि CPP मध्ये लिहिलंय. काढून घ्या, कुठं स्टँड करतं जावा. तुमचं PVMचं पायथन मशीन त्याच्यातलं काढून घ्या, कुठं स्टँड करतं. कळतंय किती इम्पॉर्टंट गोष्ट आहे, किती इम्पॉर्टंट गोष्ट आहे. आणि आपण याच्यात उडी मारणार आहोत ह्या सी आणि या C++ मध्ये. आज मी तुम्हाला एवढी सगळी गोष्ट सांगून मैंने समा बांधा हुआ आहे, तुम्हाला दाखवलंय की किती ताकद आहे. म्हणून काही तुच्छ गोष्टी करू नका. सी प्लेसमेंट होत नाही, C++ नी प्लेसमेंट होत नाही, का बरं शिकायचं. सरळ सांगा, आमची टिंब नाही, म्हणून आम्ही सी आणि CPP शिकत नाही, कारण अवघड आहे. हे म्हणा, हे नका म्हणू सी आउटडेटेड आहे तुझी आईची खटखट. सी आउटडेटेड आहे, कशावर काम करतो तू. बरं, तुमचं जे गेमिंग आहे ना, तुम्हाला कळेल गेमिंग हे सी मध्ये डेव्हलप होतं, सी मध्ये. तिकडे तुमचं येत नाही. JVM ची व्हर्च्युअल मशीन मध्ये केल्यावर तुम्ही डेव्हलप कराल, झोपेल नाही चालणार. मायक्रोसॉफ्टने एकदा प्रयत्न केला होता त्यांच्या लाडक्या C# वर करायच्या गोष्टी, नाही जमला, झोपली. शार्प DX असो, तो मुद्दा नाहीये आपला. मला तुम्हाला दाखवली सीची ताकद काय आहे, सीची ताकद काय आहे. आणि एवढी अख्खीच्या अख्खी गोष्ट मी आतापर्यंत पहिल्यांदाच सांगतोय. जेवढे बॅचेस घेतल्या पहिल्यांदाच सांगतोय. आणि ताकद, आता मला वाटत नाही की हे सगळं सांगितल्यावर तुम्हाला पुढची गोष्ट सांगायची गरज आहे की तुमचं म्हणजे हेटेरोजेनस पॅरलल प्रोग्रामिंग कशात होतं, तुमचं क्लाउड कम्प्युटिंग कशात होतं, हे सांगायची गरज नाही. तुमचं गेम कशात डेव्हलप होतात, तुमची जी युनिटी वगैरे सॉफ्टवेअर आहे कशात लिहिली आहे, सी मध्ये लिहिली आहे. म्हणून तर नेटिव्ह एवढं फास्ट आहे. आणि ही सीची ताकद आहे, ही सीची ताकद आहे. जवळपास आत्ता किती 9:30 वगैरे झाले आहेत. आपण एवढ्या वेळ एक गोष्ट धरून होतो आणि आपण बघितलं की सीची ताकद काय आहे, युनिक्सची ताकद काय आहे. म्हणून तर म्हणतात डेव्हलपर लोक जेव्हा विंडोज वापरतात त्यांना शिव्या घालतात, होय विंडोज. म्हणून लिनक्सला रिस्पेक्ट भेटतो. मी तुम्हाला काल बोललो ना, जेव्हा इकडे एक लिनक्सचं आलं होतं उबंटूचं, मी मला व्हर्जन पण सांगितलं, लेटेस्ट आहे ते. तेव्हा जेव्हा आलं म्हटलं हे सुख आहे खरं. मॅक इज ब्युटी विथ ब्रेन्स. मॅक मध्ये बघितलं ना मिनिमाइज कसं होतं. ठीक आहे, दाखव तुम्हाला. दाखवायची गरज आहे. बघा, हे सेटिंग्स मध्ये आलो आपण. याला मी ते मिनिमाइज झालं कसं बघितलं, दिसलं का. मॅक इज ब्युटी विथ ब्रेन्स. स्टीव्ह जॉब्स एकटा नव्हता, अजून कोणतरी होतं. बघा उद्या, एकटा नव्हता, ठीक आहे. आणि मुलींनो, जी तुमचे मित्र म्हणतात ना की अरे कोणता मोबाईल आहे, मुली म्हणतात काय ते पिंक कलरचा. आपल्या मोबाईलची OS माहिती करा कोणती आहे, आपल्या लॅपटॉपमध्ये OS कोणती आहे माहिती करा, कोणतं व्हर्जन आहे. या गोष्टी माहिती ठेवा, गरजेच्या आहेत त्या. नाहीतर तुमचे मित्र किंवा हे जग बसलंय तुमची इज्जत काढायला. सगळं माहिती ठेवा, ठीक आहे. मला विचारायचं, मला माहिती आहे म्हणजे उबंटूचं व्हर्जन काल पण मी सांगितलं. याचं काय आहे मॅकचं ते पण माहिती आहे. आधी वेंचुरा होतं जेव्हा घेतलं तेव्हा, आता मी त्याला अपडेट केलं. ह्या गोष्टी माहिती ठेवा. आणि आय थिंक आपण आता इथे थांबायला हवं. रेकॉर्डिंग बंद करून दे, आपण इथे थांबू. आणि